तर दुसरीकडे नांदेडमध्ये नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या जाकापूर तांड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। एकमेव विहिरीनंही तळ गाठलाय। वारंवार मागणी करूनही प्रशासनानं अद्याप टँकर सुरू केलेले नाही आणि यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केलाय। पाणी टंचाईची दाहकता दाखवतायत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। पाहूया। नांदेडच्या भोकर तालुक्यातील जाकापूर या तांड्यात आणि पाहू शकतो की आपण या ठिकाणी हे तांड्यावरली हे आड विहीर आहे आणि ही या आडाचं पाणी अतिशय एकदम तळ गाठलेलं आहे आणि याच्यातूनच हे गावकरी हे तांड्यावरचे जे नागरिक आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, लहान बालका सुद्धा आहेत, दिवस रात्रभर याच आडातून पाणी शिंदून ते आपला पाण्याचा हे करत आहे। त्या गावाच्या तांड्यामध्ये असं पाणी बघा सर तुम्ही, बकेटी मधलं आम्ही कसं शेंदाल्या आणि कसं पियाल्या। ते पाण्याला आम्हाला एवढी त्रास आहे ना, रात नाही भर का असं कामाला जातो म्हणलं तर आम्हाला काम भेटणं झालंय बघा का या पाण्यासाठी। हे 4-5 महिने असे कठीण जातात आम्हाला, 5-6 महिने लय कठीण जातात बघा। आता रात्रभर इथं चेती राहतो आम्ही, दिवसभर कामाला जातो म्हणता आणि कामाच्या जागी आमचे डोळे लागतोय। आता आम्हाला त्वरित टँकर देण्यात यावं आणि आमची तात्काळ सध्याची जी परिस्थिती आहे ती भरून काढण्यात यावी। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, जाकापूर तांडा, नांदेड।